काल एक कमेंट आली की खूप इरिटेटिंग आवाज आहे यार तुझा, आणि आज माझा घसा दुखायला लागला आहे आणि थोडासा दबका आवाज येतो आहे. तर मला सांगायचं आहे की माझा आवाज असा येण्यामागचं कारण म्हणजे माझा जो मोबाईल आहे ना, तो स्मॉल व्हॉईस पण रेकॉर्ड करतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझा ब्रीदिंग व्हॉईस येतो, आणि जो ब्रीदिंग व्हॉईस येतो ना, तो थोडासा इरिटेटिंग वाटू शकतो तुम्हाला. तर तुमची मी मनापासून माफी मागते. जर माझा व्हॉईस तुम्हाला इरिटेटिंग वाटत असेल तर तुम्ही बिंदास स्क्रोल करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्यांनी मला माझ्या व्हॉईससहित माझा व्हिडिओ ॲक्सेप्ट केलेला आहे त्यांना खरंच मनापासून थँक्स. आणि आता आपण केकबद्दल बोलूया. तर आजचा केक फुल पिंकी पॉंकी होणार आहे. म्हणजे जी बड्डे गर्ल आहे तिला पिंक कलर खूप आवडतो आणि तुम्ही बघू शकता पुढे मी तिचा फोटो पण टाकलेला आहे. तिने सगळं पिंक कलरचंच घातलेलं होतं आणि खूप क्यूट दिसत होती ती पिंक कलरमध्ये. तर आजचा केक ना एफर्टलेस आहे. आता एफर्टलेस केक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की केकवर काही जास्त डेकोरेशन करायचं नाही आहे. केकला लुक येणार आहे तो फक्त आणि फक्त आर्टिफिशियल गोष्टींमुळे. तर आमच्या घरात माझा मुलगा आणि मी आजारी आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये आज अजिबात स्माईल केलेली नाही आहे. त्याच्यामुळे कोणीही कमेंट करू नका की असं का तोंड केलंस म्हणून, तर कारण मला माहिती आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण नोटीस करता. तर इथे मी एका छोट्याशा वाटीमध्ये थोडीशी क्रीम घेतली आणि त्याच्यामध्येच मी 2 थेंब पिंक कलरचे टाकले आणि त्याच्यानेच मी इथे त्याला फिनिशिंग दिलेली आहे. मी असं करण्याचं कारण म्हणजे आपण जर जास्त क्रीम घेतली तर त्यासाठी आपल्याला कलर पण जास्तच यूज करायला लागणार. त्यापेक्षा थोड्याशा क्रीममध्ये 2 ड्रॉप्स आपण पिंक कलरचे टाकले तर आपल्याला हवा तसा प्रॉपर आपल्याला कलर मिळतो. हे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि खाली कमेंट करून सांगा की खरंच माझा व्हॉईस इरिटेटिंग वाटतो का, आणि हा केक तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.